नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, तर आज आपण ती बघणार आहोत. पेपर 1 मध्ये 75 पेक्षा जास्त निश्चित गुण मिळवायचे असतील, तर तुम्हाला हा सेशन अजिबात मिस करायचा नाहीये. कारण आजच्या सेशनमध्ये आपण युनिट 4 जो आहे संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन यावरती 100 प्रश्न बघणार आहोत. असं आपण प्रत्येक युनिटचे 100 क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुमची पूर्ण तयारी होऊन जाईल, तुमची पूर्ण प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना मी घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमच्या पेपर 1 च्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत पेपर 1 फुल कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत. जे मॉक टेस्ट तुमची पूर्ण युनिट कव्हर करतील. संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, ज्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. एमसीक्यूज आणि पीवायक्यूचे पीडीएफ देखील मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचे प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्यासोबतच एमसीक्यू सोबत प्रॅक्टिस करू शकता. व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे, जे की लाईव्ह सेशन्स असतील, ज्यामध्ये तुमची लाईव्ह डाऊट सॉल्व्ह होतील. त्यासोबतच साप्ताहिक चाचणी सुद्धा असेल, जे म्हणजे तुमची वीकली टेस्ट घेतल्यानंतर तुमचं व्यवस्थितपणे इव्हॅल्युएशन होईल आणि तुमच्या प्रिपरेशनला एक बूस्टअप मिळेल. त्यासोबतच 2000 पेक्षा जास्त एमसीक्यू प्रश्न प्रत्येक युनिटवरती तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच कंबाईनली तुम्हाला 2000 पेक्षा जास्त एमसीक्यूज मिळणार आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच जागी मिळणार आहेत ग्लोबल ऑनलाईन पेपर 1 फुल कोर्समध्ये. तर आजच या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि डिस्काउंट घेऊन लगेचच प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. किंवा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जॉईन करू शकता. यासाठी मी तुम्हाला स्टेप्स सांगतो कसं जॉईन करायचं आहे. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न, ऑनलाईन माहितीच्या संदर्भात कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे? चर्चा गट माहिती तपासण्यासाठी योग्य नाही. बी, वेगवेगळ्या वेबसाईटने दिलेल्या माहितीची तुलना करण्याची गरज नाही. सी, संबंधित वेबसाईटचे होम पेज किंवा आमच्याबद्दल विभाग तपासा. ही गोष्ट म्हणजे चेक द होम पेज ऑर द अबाउट अस, हे जे ऑप्शन असतं ना अबाउट अस, है ना, त्या सेक्शनला चेक करणं. ठीक आहे. की तारखेशिवाय माहितीवर विश्वास ठेवू नका आणि वेबसाईटची मालकी असलेल्या संस्थेवर नेहमी विश्वास ठेवू नका. ऑनलाईन माहितीच्या संदर्भात कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे? ऑप्शन्स आहेत 1 एबीसी, 2 बीसीडी, 3 सीडीई आणि 4 सीडीए. तर यामध्ये खबरदारी घेण्याच्या गोष्टी आहेत त्या आहेत चेक द होम पेज, ओके, ऑर द अबाउट अस सेक्शन ऑफ अ कन्सर्न वेबसाईट. समजते का? वेबसाईटवरती जाऊन अबाउट अस जे असतं त्यामध्ये माहिती दिली असते याबद्दल, है ना, कुठल्या वेबसाईटवर आहे आणि त्या वेबसाईटचा हेतू काय. त्यानंतर डू नॉट ट्रस्ट द इन्फॉर्मेशन विदाउट डेट, तारखेशिवाय माहितीवर विश्वास ठेवू नका, है ना, आणि वेबसाईटची मालकी असलेल्या संस्थेवर नेहमी विश्वास ठेवू नका. पुढचा प्रश्न बघा, द बिग डेटा इन्क्लुड्स, मोठ्या डेटामध्ये काय समावेश असतो, कुठल्या गोष्टीचा समावेश असतो? रायटिंग स्टाईल, ब्लँक स्पेस, साऊंड, इमेज की वर्ड्स, है ना, म्हणजे ध्वनी, प्रतिमा, शब्द, रिकामी जागा म्हणजे ब्लँक स्पेस आणि लेखनशैली, कुठल्या गोष्टीचा समावेश आहे? ए बी सी ऑप्शन आहे, बी सी डी आहे की सी डी ई आहे की ए सी ई आहे? ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच सी डी ई. ठीक आहे, थर्ड ऑप्शन बरोबर आहे. साऊंड, इमेज आणि वर्ड्स
या गोष्टींचा समावेश असतो मोठ्या डेटामध्ये. ठीक आहे. अ मेसेज beneath अ मेसेज इज ऑफन रेफर्ड ॲज. संदेशाच्या खाली असलेल्या संदेशाला काय म्हटलं जातं? ठीक आहे. लोअर टेक्स्ट, क्रिटिकल टेक्स्ट, अपेंडेड टेक्स्ट की सब टेक्स्ट. खालचा मजकूर, गंभीर मजकूर, जोडलेला मजकूर की उपमजकूर. तर मेसेजच्या खाली जर मेसेज असेल तर ऑब्व्हियसली त्याला सब टेक्स्ट म्हणतात, है ना, उपमजकूरच म्हटलं जातं. बरोबर ना? लँग्वेज ॲज अ टूल ऑफ कम्युनिकेशन प्रोव्हाइड्स अ ग्रीड ऑफ. संवादाचे साधन म्हणून भाषा ग्रीड प्रदान करते. कोण करते? ब्लिस म्हणजे आनंद, लपलेले रहस्य, वास्तव की माहिती स्वर्ग. तर राईट आन्सर आहे रियालिटी. ठीक आहे. संवादाचे साधन म्हणून भाषा ग्रीड प्रदान करते, वास्तव, रियालिटी, ठीक आहे, हे प्रदान करते. ऐतिहासिकदृष्ट्या संप्रेषण माध्यमे अधिक वेळा आवाज म्हणून काम करतात. हिस्टोरिकली कम्युनिकेशन मीडिया हॅव मोर ऑफन सर्व्ड ॲज अ व्हॉइस ऑफ. ठीक आहे. व्हॉइस ऑफ म्हणजे आवाज म्हणून कशासाठी काम करतात? द सबल्टन, द पीपल म्हणजे लोक, दुर्लक्षित लिंक, है ना, निग्लेक्टेड जेंडर की द पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली. ठीक आहे. म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या कम्युनिकेशन मीडिया जो आहे, संप्रेषण माध्यम, है ना, यामध्ये हॅव मोर ऑफन सर्व्ड ॲज अ व्हॉइस ऑफ. कम्युनिकेशन मीडियाला काय म्हणून यूज केलं जातं? ठीक आहे. आवाज म्हणून काय यूज केलं जातं कम्युनिकेशन मीडियाला? तर त्याला एक पॉवरफुल, शक्तिशाली आहे म्हणून संबोधलं जातं. ठीक आहे. इतिहासामध्ये जे कम्युनिकेशन मीडिया आहे म्हणजे संप्रेषण माध्यम जे आहे, ठीक आहे, त्याला एक पॉवरफुल व्हॉइस म्हणून कन्सिडर केलं जायचं. ठीक आहे. द प्रीफेस टू अ बुक इज अन एक्झाम्पल ऑफ. पुस्तकाची प्रस्तावना डॉट डॉट याचे उदाहरण आहे. ओके. कन्व्होल्युटेड कम्युनिकेशन गोंधळलेला संवाद, रिच्युअलिस्टिक कम्युनिकेशन धार्मिक संप्रेषण, इन्फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे अनौपचारिक संप्रेषण की फीड फॉरवर्ड कम्युनिकेशन म्हणजे फॉरवर्ड संप्रेषण फीड. तर याचा राईट आन्सर आहे फीड फॉरवर्ड कम्युनिकेशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न विधानावरती आधारित आहे. विधान 1 आणि विधान 2 असे दोन विधान दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला विधानांच्या आधारावरती आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान काय म्हणते बघा. फर्स्ट विधान, संप्रेषणाच्या प्रेषण मॉडेलमध्ये संप्रेषण प्रक्रियेवर भर दिला जात नाही. इन द ट्रान्समिशन मॉडेल ऑफ कम्युनिकेशन द एम्फसाइज इज नॉट ऑन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. दुसरं काय म्हणतंय? दुसरीकडे प्रतिकात्मक मॉडेल माहितीच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत नाही. ऑन द अदर हँड द सिम्बॉलिक मॉडेल डज नॉट फोकस ऑन द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. या दोन विधानांच्या आधारावर आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन म्हणते की विधान 1 आणि विधान 2 दोन्हीही सत्य आहेत, बरोबर आहे. सेकंड ऑप्शन म्हणते की विधान 1 आणि विधान 2 दोन्हीही चुकीचे आहेत, खोटे आहेत. थर्ड ऑप्शन म्हणते की विधान 1 आणि विधान 1 बरोबर आहे परंतु विधान 2 बरोबर नाही, चुकीचं आहे. आणि चौथा ऑप्शन म्हणते की विधान 1 चुकीचं आहे आणि विधान 2 बरोबर आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन 2. दोन्हीही विधान चुकीचे आहेत. यामध्ये एकही विधान बरोबर नाही. दोन्हीही चुकीची गोष्ट सांगत आहेत, चुकीची माहिती देत आहेत. ठीक आहे. बघा, मॅच द लिस्ट 1 विथ लिस्ट 2, है ना. आपल्याला जोड्या लावायच्या आहेत या ठिकाणी. लिस्ट 1 दिलेली आहे ज्यामध्ये कम्युनिकेशन कोड्स आहेत, संप्रेषण कोड आहेत, आणि लिस्ट 2 दिलेली आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक दिले आहेत. ठीक आहे. आता बघा, ए कोड आहे नॅचरल कोड, नैसर्गिक कोड. दुसरा आहे टेक्निकल कोड, तांत्रिक कोड. तिसरा आहे आयडिओलॉजिकल कोड, वैचारिक कोड आणि एस्थेटिक कोड. ठीक आहे. लिस्ट 2 मध्ये आहेत वस्तुमान किंवा सामूहिक धारणाचे प्रतिबिंब, रिफ्लेक्शन ऑफ मास और कलेक्टिव्ह परसेप्शन, ॲप्रिसिएशन ऑफ अ कल्चरल आर्टिफॅक्ट्स म्हणजे सांस्कृतिक कलाकृतीचे कौतुक, है ना, रिफ्लेक्ट द सोशियो कल्चरल वर्ल्ड म्हणजे सामाजिक संस्कृती जगाला प्रतिबिंब करते, की ऑपरेशनल मोड्स ऑफ मीडिया. ठीक आहे. सांगा, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 3 म्हणजेच नॅचरल कोड जे आहे, है ना, दॅट रिफ्लेक्ट्स द सोशियो कल्चरल वर्ल्ड. बरोबर. त्यानंतर टेक्निकल कोड जो आहे
तो आहे ऑपरेशनल मोड, बरोबर. आयडिओलॉजिकल कोड जो आहे तो आहे रिफ्लेक्शन ऑफ मास और कलेक्टिव्ह परसेप्शन, म्हणजे वस्तुमान किंवा सामूहिक धारणाचे प्रतिबिंब. आणि एस्थेटिक कोड जे आहे ते आहे ॲप्रिसिएशन ऑफ कल्चरल आर्टिफॅक्ट्स. ठीक आहे. अन एक्झाम्पल ऑफ असिंक्रोनस मीडिया इज, असिंक्रोनस मीडियाचं उदाहरण काय? टेलिव्हिजन, रेडिओ, सिनेमा की न्यूजपेपर? न्यूजपेपर याचं करेक्ट आन्सर आहे. कारण बघा, असिंक्रोनस म्हणजे अशी गोष्ट आहे, अशी मीडिया आहे ज्या ठिकाणी तुम्हाला केव्हाही एनी टाइम तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता, वाचू शकता, पाहू शकता. ठीक आहे. त्याला रिअल टाइम मधलं इंटरॅक्शन गरजेचं नाहीये, जसं की फेस टू फेस इंटरॅक्शन असेल, है ना, पॉडकास्ट असेल, है ना, यामध्ये. परंतु असिंक्रोनस म्हणजे याला तुम्हाला रिअल टाइम आन्सर देण्याची गरज नाही. According to critics, mass mediated transmission of culture means the transmission of, है ना, समीक्षकांच्या मते संस्कृतीचे मास मीडिएटेड ट्रान्समिशन म्हणजे डॉट डॉटचे प्रसारण. कशाचे प्रसारण? हाय कल्चर उच्च संस्कृती, मिडल कल्चर मध्य संस्कृती, लो कल्चर कमी संस्कृती की अननोन कल्चर अज्ञात संस्कृती, है ना. मास मीडिएटेड ट्रान्समिशन ऑफ कल्चर मीन्स लो कल्चर कमी संस्कृती. ठीक आहे. डिजिटल मीडियाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. डिजिटल मीडिया जे असताना त्याचे काय काय वैशिष्ट्य आहेत, है ना, आपल्याला 5 या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत, त्यापैकी कुठलं कुठलं करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचं. ठीक आहे. इंटरॅक्टिव्हिटी परस्पर क्रिया, ऑटोमेशन म्हणजे ऑटोमॅटिक सर्व गोष्टी होणं, चीपर कॉस्ट है ना स्वस्त असणं, हायर कॉस्ट महाग असणं, नॉट डिफरंट अमॉंग अॅनालॉग टेक्नॉलॉजी. ठीक आहे. अॅनालॉग टेक्नॉलॉजी जी आहे ना, यामध्ये वेगळं काही नाही आहे. राईट. चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. ए बी सी, बी सी डी, सी डी ई आणि ए डी. राईट आन्सर आहे ऑप्शन ए किंवा 1, दॅट इज ए, बी आणि सी. इंटरॅक्टिव्हिटी, ऑटोमेशन आणि चिपर कॉस्ट. जास्त खर्च आणि अॅनालॉग तंत्रज्ञानापेक्षा वेगळं याच्यामध्ये असं काही संबंध नाहीये. ठीक आहे. ए, बी आणि सी बरोबर आहे. द इम्पॉर्टंट फीचर ऑफ द ट्रान्झॅक्शनल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन आर्ट. संप्रेषणाच्या व्यवहार मॉडेलची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत? अभिप्राय पुनरावृत्ती आहे. बी हे मुख्यतः आंतरवैयक्तिक संवादासाठी वापरले जाते. सी संदेश पाठवणारे आणि प्राप्त करणारे त्यांच्या भूमिका बदलू शकतात. आणि डी अभिप्राय एकाच वेळी आहे. आणि ई आवाजाचा भारी डोस संदेश देतो. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत ए बी सी, सेकंड बी सी डी, थर्ड सी डी ई आणि फोर्थ ए डी ई. बी, सी आणि डी म्हणजेच इट इज मोस्टली युज्ड फॉर इंटरपर्सनल कम्युनिकेशन. The sender and receiver of a messages can interchange their roles आणि feedback is simultaneous. ठीक आहे. सो हे आपले आन्सर्स आहेत बी, सी आणि डी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. बघा, अगोदर आपण सोपे सोपे प्रश्न घेणार आहोत आणि हळूहळू पण अवघड प्रश्नाकडे वळणार आहोत, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संवाद प्रक्रियेचा घटक नाही? अभिप्राय, मजबूतीकरण, माध्यम की परस्पर संवाद. ऑब्व्हियसली यामध्ये संवाद प्रक्रियेमध्ये मजबूतीकरण, रिन्फोर्समेंट याचा काही एक संबंध नसतो. फीडबॅक गरजेचा आहे, मीडियम गरजेचं आहे, इंटरॅक्शन गरजेचं आहे. इंटरॅक्शन होत असेल तर कन्व्हर्सेशन होईल, मीडियम असेल तर तुमचा मेसेज समोरच्याला पोहोचवता येईल, फीडबॅक असेल तेव्हाच आपल्याला कळेल की समोरच्याला समजलेलं आहे, रिसिव्हरला समजलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे रिन्फोर्समेंट, मजबूतीकरणाची या ठिकाणी काही गरज नाही. दूरस्थ शिक्षण मोडमध्ये निर्देशात्मक संप्रेषण डॉट 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 आहे किंवा काय आहे? अनस्ट्रक्चर्ड, सेल्फ रेग्युलेटरी, इन्फॉर्मल की स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजे संरचित आणि परस्पर संवादी असतं. ठीक आहे. इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन इन द डिस्टन्स एज्युकेशन मोड म्हणजेच तुमचे स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह असतं. ठीक आहे. वर्गात शिक्षकाचा संवादाचा प्रकार कुठला असतो? इंटरपर्सनल म्हणजे आंतरवैयक्तिक, मास कम्युनिकेशन, गट संवाद की समोरासमोर संवाद. टीचर जो क्लासरूम मध्ये कम्युनिकेशन करतो तो कुठल्या प्रकारचा कम्युनिकेशन आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर तो आहे तुमचा ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे. मास कम्युनिकेशन, इंटरपर्सनल आणि फेस टू फेस कम्युनिकेशन यामध्ये थोडासा फरक आहे. फेस टू फेस कम्युनिकेशन वैयक्तिक असू शकतो. मास कम्युनिकेशन केव्हा होतो? जेव्हा एकाच वेळी आपण भरपूर हेट्रोजेनस है ना, भरपूर लोकांपर्यंत मेसेज पोहोचवू शकतो.
ठीक आहे, त्याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं. इंटरपर्सनल मध्ये दोन व्यक्तीची गरज असते, समोरासमोर फेस टू फेस कम्युनिकेशन होत असतं. ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा जास्त लोक असतील त्याला ग्रुप कम्युनिकेशन म्हटलं जातं. ठीक आहे. इंग्रजी शब्द कम्युनिकेशन या शब्दापासून तयार झालेला आहे. कोणत्या शब्दापासून? कम्युनिज अँड कम्युनिकेअर, की कम्युनिस्ट अँड कम्युन, की ऑप्शन सी कम्युनिझम अँड कम्युनलिझम, आणि ऑप्शन डी कम्युनियन अँड कॉमन सेन्स. तर हा जो शब्द आहे कम्युनिकेशन, हा एक इंग्लिश वर्ड आहे जो की कम्युनिस्ट आणि कम्युनिज आणि संवाद साधणारे म्हणजेच कम्युनिकेअर यातून घेतलेला आहे. ठीक आहे, ऑप्शन ए बरोबर आहे याच्यामधला. ग्रे पॉइंटचा अर्थ काय आहे? ठीक आहे, किंवा कम्युनिकेशन मध्ये ग्रे पॉइंटचा अर्थ काय किंवा कुठल्या प्रकारचा कम्युनिकेशनला ग्रे पॉइंट म्हटलं जातं? औपचारिक, अनौपचारिक, गंभीर की कॉर्पोरेट? ठीक आहे, लक्षात ठेवा ग्रे पॉइंट हा शब्द आला तर सरळ सरळ उत्तर द्यायचं आहे इनफॉर्मल कम्युनिकेशन, अनौपचारिक कम्युनिकेशन. ठीक आहे, योग्य क्रम ओळखायचा आहे. पहिलं स्त्रोत, मग चॅनल, मग संदेश, की मग प्राप्तकर्ता, की ऑप्शन बी स्त्रोत प्राप्तकर्ता चॅनल मग संदेश, की ऑप्शन सी स्त्रोत संदेश प्राप्तकर्ता मग चॅनल, की ऑप्शन डी स्त्रोत संदेश चॅनल प्राप्तकर्ता. ठीक आहे, याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी. पहिले सोर्स असतो, मग मेसेज असतो, मग चॅनल आणि शेवटी रिसिव्हर असतो. ठीक आहे, चांगला संवाद तोच असतो जो त्याच्या प्रेक्षकांना ऑफर करतो. काय ऑफर करतो? भरपूर माहिती ऑफर करतो तो, चांगली आकडेवारी देतो तो, संक्षिप्त पुरावा देतो तो, की तथ्यांची पुनरावृत्ती करतो तो. गुड कम्युनिकेशन इज द वन हू ऑफर्स टू हिज ऑडियन्स प्लेंटीफुल ऑफ इन्फॉर्मेशन. जेव्हा भरपूर माहिती देतो, भरपूर रिलेव्हंट माहिती देतो, एक्झामिनेशनला धरून माहिती देतो, तो शिक्षक खरा कम्युनिकेशन करतो. ठीक आहे, असं म्हटलं जातं. तो गुड कम्युनिकेशन असेल तर त्यामध्ये काय म्हटलं जातं, जो की प्लेंटीफुल ऑफ इन्फॉर्मेशन, भरपूर माहिती ऑडियन्सला पोहोचवत असेल तो. गोलाकार संप्रेषणामध्ये एन्कोडर असतो तेव्हा तो डिकोडर बनतो. इन सर्क्युलर कम्युनिकेशन द एन्कोडर बिकम्स द डिकोडर वेन देर इज, केव्हा? तेव्हा काय असेल, तेव्हा आपलं डिकोडर जो आहे, इनकोडर जो आहे तो डिकोडर बनतो. ठीक आहे, जेव्हा फीडबॅक असेल तेव्हा, है ना, फीडबॅक केल्यानंतर काय होतं, ही सायक्लिकल प्रोसेस आहे. सेंडर मेसेज इनकोड करतो, मीडियम सिलेक्ट करतो, सेंडरला आपलं रिसिव्हरला पोहोचवतो, सेंड करतो, रिसिव्हर काय करतो, इनकोड करतो आणि मग रिसिव्हरला पोहोचतो आणि मग फीडबॅक मिळतो. फीडबॅक जेव्हा रिसिव्हर सेंड करतो तेव्हा रिसिव्हर बनतो सेंडर, तो फीडबॅक बनतो मेसेज, मीडियम चूज केला जातो, सेंडरला पोचतो मेसेज, सेंडर काय करतो, त्याला डिकोड करतो आणि सेंडर जो आहे तो रिसिव्हर बनतो. त्यामुळे याला सायक्लिकल प्रोसेस किंवा सर्कल प्रोसेस असं म्हटलं जातं, सर्क्युलर प्रोसेस. ठीक आहे, तर जेव्हा फीडबॅक होतो तेव्हा, जेव्हा फीडबॅक एकदा का रिसिव्हरने दिला तेव्हा रिसिव्हर बनतो सेंडर आणि सेंडर बनतो रिसिव्हर. ग्रे पॉइंट या नावानेही ओळखले जाते. कोणाला ओळखले जाते? डाउनवर्ड कम्युनिकेशनला, इन्फॉर्मल कम्युनिकेशनला, अपवर्ड कम्युनिकेशनला, की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनला, है ना. आताच आपण डिस्कस केलं होतं आणि हा प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता, त्यामुळे खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर ग्रे पॉइंट कम्युनिकेशन जे आहे त्यालाच म्हटलं जातं जो की इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे. ठीक आहे, आताच आपण डिस्कस केलं नाही का. खालीलपैकी कोणते परस्पर संवादाचे वैशिष्ट्य आहे? ठीक आहे, हे दोन्ही केंद्रित आणि अकेंद्रित आहे, की ते दोन्हीही सहभागासाठी अनुकूल नाही, की ते तात्विक आहे, की ते रूपकात्मक आहे, म्हणजेच मेटाफॉरिकल आहे. कुठे द्यायचं उत्तर माहिती आहे ना तुम्हाला? चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर उत्तर फटाफट द्यायचं आहे, अजिबात लाजायचं नाहीये. प्रश्नाचे जेवढे उत्तर द्याल तेवढं चांगलं आहे, चुकलं तर चुकलं, काही हरकत नाही, ते एक्झाम नाहीये ना. आणि तसं पण एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला उत्तर येत नसलं तरी उत्तर द्यायचं आहे, कारण तिथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुक्का लागला तर मार्कही भेटू शकतो, बरोबर ना. प्रॅक्टिस चालू द्या, तुक्का मारायची नाही, लॉजिकली अभ्यास करताना लॉजिकली उत्तर द्यायचं आहे. एक्झाम मध्ये जर नाही समजलं, लॉजिक नाही लागलं तर तुक्का द्यायचा आहे. ठीक आहे, ऑप्शन ए बरोबर आहे. इट इज फोकस्ड अँड अनफोकस्ड ॲज वेल. ठीक आहे, पुढे मानव, प्राणी आणि यंत्रामधील अभिप्राय प्रणालींचा अभ्यास करण्याचे विज्ञान असे वर्णन केले आहे. द सायन्स ऑफ स्टडिंग द फीडबॅक सिस्टम इन ह्युमन्स, ॲनिमल्स अँड मशीन्स इज डिस्क्राइब्ड ॲज. कसे केलेलं आहे? फीडबॅक सायन्स म्हणून, एक्सपिरियन्स स्टडी म्हणून, मेसेज हर्म्युनिटिक्स म्हणून, की सायबरनेटिक्स म्हणून?
तर त्याला सायबरनेटिक्स असं म्हटलं जातं. सायन्स ऑफ स्टडिंग फीडबॅक सिस्टम इन ह्युमन्स, ॲनिमल्स अँड मशीन्स, दॅट इज सायबरनेटिक्स. डी Saussure, okay, labeled language as a technical code, profusion of sign, verbalism or macro generalizer. हे जे डी सॅसूर वॉट एव्हर इट इज, याने भाषेला काय म्हटलेलं आहे, भाषेला कोणतं लेबल दिलेलं आहे, तांत्रिक कोड म्हणून म्हटलेलं आहे, चिन्हांची विपुलता म्हटलंय, शाब्दिकता म्हटले की मॅक्रो जनरलायझर म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर याने प्रोफ्युजन ऑफ सायन्स असं म्हटलेलं आहे. सार्वजनिक सेवा संप्रेषणासाठी खालीलपैकी कोणते निकष आहेत? ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द क्रायटेरिया फॉर पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन. आता इथून थोडंसं क्वेश्चन मॉडरेट टू हार्ड लेवलचं होईल. ठीक आहे, सो थोडंसं लक्ष द्या. पर्सनल बायस, आयडिओलॉजिकल स्लँट, ॲक्युरेसी, कॉम्प्रिहेन्सिव्हनेस आणि सेपरेशन ऑफ ओपिनियन्स अँड फॅक्ट्स. ठीक आहे, वैयक्तिक पूर्वाग्रह, वैचारिक तिरकस, अचूकता, सर्वसमावेशकता आणि मत आणि तथ्य वेगळे करणे. ठीक आहे, यामध्ये कुठला आहे? ABC फक्त, BCD फक्त, CDE फक्त की ADE? तर याचा राईट आन्सर आहे CD आणि E फक्त. याचा अर्थ ॲक्युरेसी. ठीक आहे, पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन मध्ये है ना, सार्वजनिक सेवा संप्रेषणामध्ये ॲक्युरेसी खूप गरजेची आहे. ठीक आहे, सर्वसमावेशकता महत्वाची आहे आणि मत आणि तथ्य या दोन्हीमध्ये वेगळंपणा किंवा या दोन्हीमध्ये सेपरेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओपिनियन्स तुमचे काही असू शकतात, पण फॅक्ट्स हे जे आहे तेच असणार, चेंज होणार नाहीत. फॅक्ट्स हे फॅक्ट्स असतात. ठीक आहे, तथ्य हे तथ्य असतात, परंतु मत आणि तथ्य यामध्ये वेगळंकरण करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहेत पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन मध्ये. अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स लाईक मार्शल मॅकलुहन, ओके, मार्शल मॅकलुहन सारख्या काही तज्ञांच्या मते खालील माध्यमांना है ना हॉट मीडिया असं का कन्सिडर केलं जातं? ठीक आहे, हॉट माध्यम किंवा गरम माध्यम, गरम माध्यम हे ट्रान्सलेशन झालं, हॉट मीडिया त्याला का म्हटलं जातं? ठीक आहे, सॉरी, कोणाला म्हटलं जातं? टेलिफोन, टेलिव्हिजन, रेडिओ, सिनेमा आणि प्रिंट. ऑप्शन्स आहेत ABC, BCD, CDE आणि ACE ओनली. सो याचा राईट आन्सर आहे CD आणि E, म्हणजे रेडिओ, सिनेमा आणि प्रिंट यांना काय म्हटलं जातं? हॉट मीडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, कारण रेडिओ, सिनेमा आणि प्रिंट हे जास्त चालणारे, जास्त अट्रॅक्ट करणारे, जास्तीत जास्त माहिती पोहोचवणारे माध्यम आहे, त्यामुळे याला हॉट मीडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, समजलं? टेलिफोन, टेलिव्हिजन याला कूल मीडिया म्हटलं जातं, कारण हॉट मीडिया जे आहे त्याला हॉट का म्हटलं जातं? कारण यामध्ये हाय डेफिनेशन असतं. ठीक आहे, क्लिअर असतात, राईट, रिच एक्सपिरियन्स एक असतो त्यामध्ये, त्यामुळे त्याला हॉट मीडिया असं म्हटलं जातं. रेडिओ, सिनेमा, प्रिंट हे हॉट मीडिया असं कन्सिडर केलं जातं अकॉर्डिंग टू मार्शल मॅकलुहन. ठीक, खाली दिले दोन विधान आहेत, विधान 1 आणि विधान 2. ठीक आहे, या विधानामध्ये आपल्याला सांगायचं ऑप्शन्स पैकी कसं आहे ते. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन कसा असतो. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 असे दोन स्टेटमेंट दिलेले असतात. ठीक आहे, या स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट 1 आणि 2 हे बरोबर आहेत की चुकीचे आहेत ते ऑप्शन नुसार आपल्याला ठरवायचं आहे. स्टेटमेंट 1 काय म्हणतोय बघा, इंटरनेट स्वतः एक नेटवर्क आहे आणि सायबर स्पेस संबंधासाठी एक मॉडेल देखील आहे. ठीक आहे, विधान 2 म्हणते की इंटरनेटच्या सहाय्याने जागतिक परस्पर संवादी तंत्रज्ञानाने 20व्या शतकाच्या अखेरीस दुसऱ्या माध्यम युगाच्या आगमनाची घोषणा केली. ठीक आहे, आता यामध्ये बघा काय विचारले की वरील विधानांच्या प्रकाशात खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. आता पर्याय काय आहे? विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही सत्य आहेत का? म्हणजेच इंटरनेट स्वतः एक नेटवर्क आहे आणि सायबर स्पेस संबंधासाठी एक मॉडेल देखील आहे, हे बरोबर आहे. आणि इंटरनेटच्या सहाय्याने जागतिक परस्पर संवादी तंत्रज्ञानाने 20व्या शतकाच्या अखेरीस दुसऱ्या माध्यम युगाच्या आगमनाची घोषणा केलेली आहे, हे सुद्धा बरोबर आहे. असं स्टेटमेंट 1 आपलं ऑप्शन 1 म्हणते. ऑप्शन 2 म्हणते की विधान 1 आणि 2 हे दोन्ही खोटे. ऑप्शन 3 म्हणते की विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चुकीचं आहे. आणि ऑप्शन 4 म्हणते की विधान 1 बरोबर चुकीचं आहे आणि विधान 2 बरोबर आहे. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे दोन्हीही विधान सत्य आहे. ठीक आहे, दोन्हीही विधान जे काही आपल्याला स्पष्टीकरण देत आहे ते दोन्हीही सत्य आहेत. ठीक आहे,
संवादामध्ये निरूपण ही पातळी डॉट 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 आहे. इन कम्युनिकेशन डिनोटेशन इज द लेवल ऑफ बिलीफ, विश्वास, कॉन्ट्रास्ट, ठीक आहे, डिस्क्रिप्शन, वर्णन की डिसेंट म्हणजे मतभेद. तर राईट आन्सर आहे डिस्क्रिप्शन, वर्णन आहे. ठीक आहे, कम्युनिकेशन मध्ये डिनोटेशन म्हणजेच है ना निरूपण ही पातळी वर्णनाची पातळी आहे. सिम्बॉल्स प्रोव्हाइड मिनिंग वेन युज्ड इन डॉट 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 मध्ये वापरल्यास चिन्हे अर्थ देतात. कॉन्ट्रास्टिंग स्टाईल, विरोधाभासाची शैली, रॅन्डम ऑर्डर, यादृच्छिक क्रम, नॉन स्पेसिफिक कंटेक्स्ट, गैरविशिष्ट संदर्भ की स्पेसिफिक कल्चरल कंटेक्स्ट म्हणजे विशिष्ट सांस्कृतिक संदर्भ. ठीक आहे, सिम्बॉल जे आपण यूज करतो है ना, त्याचा एक अर्थ असू शकतो, ते मोठा अर्थ किंवा स्पष्ट करू शकतात जेव्हा ते यूज केले जातात. कसे यूज केले जातात ते जेव्हा स्पेसिफिक कल्चरल कंटेक्स्ट मध्ये यूज केले जातील तर ते सिम्बॉल्स एक अर्थपूर्ण माहिती आपल्याला पोचवू शकतात. अ हॉट मीडियम इज कॅरेक्टराइज्ड बाय, गरम माध्यम म्हणजे हॉट माध्यम द्वारे दर्शवले जाते. कशाच्या द्वारे? गैरयांत्रिक घटक, कमी प्रेक्षक सहभाग की ऑप्शन सी हे फक्त एका इंद्रियाला लिफाफा देतात. ठीक आहे, डी मोठ्या प्रमाणात माहितीचा पुरवठा की ई उच्च प्रेक्षकांचा सहभाग. ऑप्शन्स आहेत ए बी सी ओनली, बी सी डी ओनली, सी डी ई ओनली और ए डी ई ओनली. ऑप्शन बी बरोबर आहे, बी सी डी म्हणजेच लो ऑडियन्स पार्टिसिपेशन. ओके, इन्व्हल्व्स ओनली वन सेन्स अँड लार्ज अमाउंट्स ऑफ इन्फॉर्मेशन सप्लायज. दॅट इज ऑप्शन बी म्हणजे सेकंड ऑप्शन. स्टेटमेंट बेस्ड आपलं क्वेश्चन आलेलं आहे. परत खाली दोन विधाने दिली आहेत. विधान एक, सुरुवातीच्या टप्प्यात जनसंवाद हा प्रचाराचा अभ्यास मानला जात असतो. आणि विधान दोन म्हणत आहे आता त्याचे भाषिक घटक चिन्हे संहिता आणि भाषेच्या संदर्भात आहे. ठीक आहे, विधान एक आणि दोन बरोबर आहेत, विधान एक आणि दोन चुकीचे आहेत, विधान एक बरोबर आहे, दोन चुकीचं आहे की विधान एक चुकीचं आहे आणि दोन बरोबर आहे. तर विधान एक आणि दोन हे दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न स्टेटमेंट बेसच आहे. परत स्टेटमेंट वन म्हणतोय की जनसंवाद सार्वजनिक संदेशांची यादी पुरवतो आणि सामाजिक मूल्यांचे निरीक्षण करण्यास अनुमती देतो. आणि स्टेटमेंट टू म्हणते की मोठ्या प्रमाणावर सामाजिक सेटिंग्समध्ये मास मीडिया सामाजिक संस्थांचे एकत्रीकरण सक्षम करेल. ठीक आहे, यामध्ये ऑप्शन ए बरोबर आहे, म्हणजेच दोन्हीही स्टेटमेंट्स यामध्ये बरोबर आहेत, अगदी बरोबर आहेत. मास कम्युनिकेशन सप्लायज अँड इन्व्हेंटरी ऑफ पब्लिक मेसेज अँड अलाउज फॉर मॉनिटरिंग ऑफ सोशल व्हॅल्यूज बरोबर आहे. मास कम्युनिकेशन मध्ये आपल्याला एकाच वेळेला सोशली भरपूर लोकांपर्यंत एक मेसेज पोहोचवता येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे सोशल व्हॅल्यूज मध्ये मॉनिटर करण्यासाठी मास कम्युनिकेशन उपयुक्त ठरू शकतं. स्टेटमेंट टू काय, इन लार्ज स्केल सोशल सेटिंग्स मास मीडिया विल एनेबल इंटिग्रेशन ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. ऑब्व्हियसली है ना, एका मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कम्युनिकेशन करायचं असेल, ठीक आहे, तर मास मीडिया जे आहे ते हेल्प करू शकतं सोशल इन्स्टिट्यूशन्सला है ना, त्यांच्याशी इंटिग्रेशन करून एक मेसेज पोहोचवण्याचं काम है ना कोण करू शकतं? मास मीडिया करू शकतं. ठीक आहे, त्यामुळे दोन्हीही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. In the context of Indian media, the entities represented by abbreviations PCI, CBFC, NBA, ASCI are collectively called as. ठीक आहे, भारतामध्ये भारतीय माध्यमांच्या संदर्भात संक्षिप्त PCI, CBFC, NBA, ASCI द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या संस्थांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? ठीक आहे, मीडिया ओनर्स ऑर्गनायझेशन, सेट ऑफ मीडिया लॉज इन द कॉन्स्टिट्यूशन, मीडिया रेग्युलेटरी बॉडीज की ऑडियन्स मेजरमेंट बॉडीज. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजेच मीडिया रेग्युलेटरी बॉडी. व्हॉट इज प्रसार भारती? प्रसार भारती काय आहे? एक प्रायव्हेट कंपनी ओनिंग टीव्ही चॅनल्स, टीव्ही चॅनलची मालकी असलेली एक खाजगी कंपनी आहे का, की मोठ्या मोबाईल नेटवर्कची मालकी असलेली दूर संचार कंपनी आहे, की केंद्र सरकारची जाहिरात आणि जनसंपर्क शाखा आहे, की सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही प्रसारणासाठी स्वायत्त संस्था आहे?
सो राईट आन्सर इज हे सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही प्रसारणाची स्वायत्त संस्था आहे, प्रसार भारती. संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? कम्युनिकेशनच्या बाबतीत कुठलं विधान बरोबर नाही असं विचारलंय बरं का. गैरमौखिक संप्रेषण मौखिक संप्रेषणापूर्वी आहे, म्हणजेच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन है ना प्रीडेट्स व्हर्बल कम्युनिकेशन. गैरमौखिक संदेश संस्कृती आणि संदर्भ स्वतंत्र असतात. नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट. ठीक आहे. गैरमौखिक संकेत प्रशंसा करू शकतात, तसेच तोंडी संदेशाचा विरोध सुद्धा करू शकतात. आणि ऑप्शन डी, मौखिक पेक्षा गैरमौखिक क्षमता आपल्यामध्ये अधिक जन्मजात आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच गैरमौखिक संदेश संस्कृती आणि संदर्भ यामध्ये स्वतंत्र असतात. आंतरवैयक्तिक समूह आणि जनसंवाद मानवी संप्रेषणाचे वर्गीकरण प्रामुख्याने निकषावर आधारित आहे. कोणत्या निकषावर? संप्रेषणामध्ये सामील असलेले तांत्रिक माध्यम, संवादात देवाणघेवाण केलेल्या संदेशाचे स्वरूप, की संवादात सहभागी झालेल्यांची संख्या, की ऑप्शन डी संवादाची प्रभावीता. The categorization of human communication into intrapersonal, interpersonal, group and mass communication is mainly based on criteria of number of participants involved in the communication. है ना, कम्युनिकेशन मध्ये किती लोक इन्व्हॉल्ड आहेत, किती लोकांमध्ये आपण कन्व्हर्सेशन करत आहोत, त्यावरती डिपेंड आहे किती ग्रुप कम्युनिकेशन आहे, इंटरपर्सनल आहे, इंट्रापर्सनल आहे, है ना, की मास मध्ये आहे. राईट. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वर्गात शिकवणे, ग्रुप कम्युनिकेशन. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे, गैरमौखिक संवाद. पॉवर पॉइंट्स शिकवणे, जनसंवाद. की वर्गात वादविवाद, फॅटिक कम्युनिकेशन. टीचिंग अ क्लासरूम, ग्रुप कम्युनिकेशन. वर्गामध्ये शिकवणे आणि ग्रुप कम्युनिकेशन ही योग्य जोडी आहे. ठीक आहे. ट्रॅफिक सिग्नल हे संवादाचे उदाहरण आहेत. कोणत्या संवादाचे? वस्तुमान म्हणजे मास, गैरमौखिक म्हणजे नॉन व्हर्बल, शाब्दिक म्हणजे व्हर्बल, की एक ते अनेक म्हणजे वन टू मेनी. सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. ट्रॅफिक सिग्नल हे कुठल्या प्रकारचं आहे? गैरमौखिक पद्धतीचं कम्युनिकेशन आहे. अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल, कम्युनिकेशन मीन्स, डॉक्टर देवलच्या मते संवाद म्हणजे काय? शेअरिंग ऑफ आयडियाज, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, परसेप्शन और शेअरिंग ऑफ इमोशन्स. शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवांची देवाणघेवाण म्हणजे कम्युनिकेशन आहे असं डॉक्टर देवल म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा. मॉलमध्ये येणारे ग्राहक आणि काही सामायिक स्वारस्य आणि गट आधारित क्रियाकलापामध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे गटाचे उदाहरण आहे. कोणत्या गटाचे? ओपन, क्लोज्ड, पीर टू पीर और हेरार्कियल. बघा, विचार करून उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये द्यायचं उत्तर. तुम्हाला चुकलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, शिकायला मिळेल. सो राईट आन्सर आहे पीर टू पीर, समवयस्क. ठीक आहे. कस्टमर इज कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट. कॉमन इंटरेस्ट म्हणजे प्रत्येकाचं आवड हे सिमिलर आहे, है ना, कॉमन आहे, बरोबर. त्यामध्ये अशी ॲक्टिव्हिटी केली जाते ज्यामध्ये सिमिलर इंटरेस्ट असेल, सारखी सेम आवड असेल, तर त्या वस्तूची खरेदी जास्त केली जाते भरपूर लोकांकडून. राईट. ते पीर टू पीर यामध्ये त्याचा अर्थ आहे. समटाईम मास मीडिया मिसलीड्स सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर. काही वेळा मास मीडिया समाजाची दिशाभूल करते कारण प्राप्त करते डॉट डॉट आहेत. काय आहेत? हेट्रोजेनस आहेत, इन लार्ज नंबर आहेत, इलिटरेट आहेत, की क्रिटिकल आहेत. सो राईट आन्सर हेट्रोजेनस, विषम आहेत. ठीक आहे. पुढे
वर्गाला धडा शिकवण्यासाठी माध्यम निवडण्यासाठी शिक्षकाने धड्याची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट आणि वापरल्या जाणाऱ्या माध्यमाबद्दलचे ज्ञान आणि डॉट 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 ठीक आहे, काय असलं पाहिजे. शिकवण्याची पद्धती, शिकवण्याचे साधन, मास मीडिया की मूल्यमापन प्रणाली. सो राईट आन्सर आहे टीचिंग एड्स. ठीक आहे, शिकवण्याचे साधन. While defining communication, मिलर focuses on. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर कशावर लक्ष केंद्रित करतो. बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल. मेसेज म्हणजे संदेश, परसेप्शन म्हणजे समज आणि सेंडर म्हणजे प्रेषक. तर बिहेवियर चेंज ऑफ रिसिव्हर, प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल, यावरती मिलर फोकस करतो आहे कम्युनिकेशन मध्ये. राईट. संप्रेषण चक्रातील प्रेषकाची क्रमिक कार्य खालीलप्रमाणे आहेत. संकलन, सूत्रीकरण, एन्कोडिंग, प्रोजेक्शन की रिसिव्हिंग, डिकोडिंग, इंटरप्रिटेशन आणि मग प्रोजेक्शन की रिसिव्हिंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग मग प्रोजेक्शन की इन्कोडिंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग मग प्रोजेक्शन. है ना. कम्युनिकेशन जी प्रोसेस आहे बरोबर, त्यामध्ये प्रोजेक्शन हे शेवटीच असणार आहे. ठीक आहे, परंतु उलट्या पद्धतीने जर म्हटलं है ना, सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल, संप्रेषण चक्रातील प्रेषकाची क्रमिक कार्य काय असू शकतात. है ना. पहिला आहे कलेक्शन, मग फॉर्म्युलेशन, मग इनकोडिंग, मग प्रोजेक्शन. समजलं का. पहिलं काय केलं जातं, डेटा डोक्यामध्ये आहे आपल्या, त्याला फॉर्म्युलेट केलेलं आहे, त्याला इनकोड केलेलं आहे, मग आपण काय केलेलं आहे, पुढे मेसेज पोहोचवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे, त्याला प्रोजेक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. सो ही पहिली आपले हे स्टेप्स आहेत कम्युनिकेशन मध्ये. पुढे बघा, संप्रेषण चक्राचे घटक म्हणजे प्रेषक, संदेश प्राप्तकर्ता आणि डॉट डॉट डॉट. ठीक आहे. द कॉम्पोनंट्स ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर अँड डॉट डॉट डॉट. नॉइज, मीडिया, बॅरियर्स की फीडबॅक. सो इट इज फीडबॅक ऑब्विसली, है ना. फीडबॅक असेल तेव्हा आपलं कम्युनिकेशन प्रोसेस जे आहे, सायकल जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द कम्युनिकेशन्स बेस्ड ऑन द नंबर ऑफ पार्टीज इन्व्हॉल्व्ड. खालीलपैकी कोणते संवाद सहभागी पक्षांच्या संख्येवर आधारित आहे. पर्सनल, फॉर्मल, हॉरिझॉन्टल की इनफॉर्मल. ते आहे हॉरिझॉन्टल. ठीक आहे. किती लोक आहेत, किती लोकांपर्यंत कम्युनिकेशन पोहोचणार आहे यावरती डिपेंड आहे की ते हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असणार आहे. पुढचा प्रश्न, मोठ्या संख्येने प्रेक्षक, विषम प्रेक्षक, विखुरलेले प्रेक्षक आणि डॉट डॉट डॉट. Characteristics of mass media communication are large number of audience, heterogeneous audience, scattered audience and dot 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 audience. Okay. Illiterate audience, noise disturbance, absence of direct feedback की powerful media. ते काय आहे, absence of direct feedback. जिथे मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात है ना, विखुरलेले प्रेक्षक असतात है ना, विषम प्रेक्षक असतात, प्रत्येक जागी काय होऊ शकतं है ना, तिथे फीडबॅक किंवा अभिप्राय अनुपस्थित असतो. ठीक आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नीड्स अ सपोर्टिव्ह, प्रभावी संप्रेषणासाठी समर्थन आवश्यक आहे. इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट और मल्टीकल्चरल एन्व्हायरमेंट. म्हणजेच जर प्रभावी संप्रेषण करायचं असेल तर कुठल्या वातावरणाचं समर्थन या कम्युनिकेशन मध्ये असणं गरजेचं आहे. आर्थिक वातावरण, राजकीय वातावरण, सामाजिक की बहुसांस्कृतिक. ठीक आहे. तर राईट आन्सर आहे सोशल एन्व्हायरमेंट. कुठला, सामाजिक वातावरण यामध्ये गरजेचं आहे, ज्या वातावरणामध्ये है ना संप्रेषण एकदम चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वे मध्ये आणि इफेक्टिव्हली होत असतं. बघा, संप्रेषण ज्या वातावरणात किंवा संदर्भात होते त्याचा परिणाम संवादाच्या वर्तनावर होत असतो. बरोबर ना. कारण आपण ज्या वातावरणामध्ये कन्व्हर्सेशन करत असू तशा पद्धतीचे आपला मूड असतो, त्या मूड नुसार आपण कन्व्हर्सेशन पॉझिटिव्हली करत असतो. राईट.
हे त्या तात्काळ भौतिक आणि सामाजिक सेटिंगचा संदर्भ देते ज्यामध्ये संप्रेषण होत असतं, राईट. ज्यामध्ये संप्रेषणकर्त्याचा जन्म, शिक्षण, अनुभव, नातेसंबंधाची संस्कृती किंवा समाज या सर्व गोष्टींचा समावेश असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, डॉट 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 इज इम्पॉर्टंट वेन टीचर कम्युनिकेट्स विथ हिज ऑर हर स्टुडंट्स. जेव्हा एखादा शिक्षक त्याच्या विद्यार्थ्याशी संवाद साधतो तेव्हा डॉट 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 हे महत्वाचे असते. काय महत्वाचं असतं? सिंपती, एम्पथी, अँटीपथी की ॲपथी? ते ॲपथी आहे बरं का, आपत्ती नाही येते, ॲपथी आहे. ठीक आहे, त्याचा अर्थ होतो उदासीनता. तर याचा राईट आन्सर आहे एम्पथी. ठीक आहे. हे सर्वच आता आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. एम्पथी काय असतं, सिंपथी, ॲपथी, अँटीपथी हे सर्व काय असतं. ठीक आहे. एम्पथी म्हणजे स्वतःला इतर व्यक्तीच्या स्थितीत ठेवणे, समोरच्याच्या नजरेतून पाहणे, है ना. जर आपण त्या जागी असतो तर काय केलं असतं असं पाहणे म्हणजे एम्पथी झालं. ठीक आहे. सिंपथी म्हणजे आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून समजून घेणे हे समाविष्ट आहे. ठीक आहे. आपण स्वतःच्या नजरेने नजरेने बघायचं आहे. ठीक आहे. स्वतःच्या नजरेने बघायचं आहे, समोरच्याच्या नाही, स्वतःच्या. त्याला सिंपथी म्हणतात. ॲपथी म्हणजे म्हणजे कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नसण्याची किंवा उत्साही नसण्याची भावना. ॲपथी अजिबात इंटरेस्ट नाहीये कुठल्याच गोष्टीमध्ये, त्याला ॲपथी म्हणतात. म्हणजे आपत्तीच आहे थोडक्यात. अँटीपथी म्हणजे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा कुणासाठी नापसंती, सहानुभूतीच्या विरुद्ध. ठीक आहे, त्याला अँटीपथी म्हणतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधण्यासाठी एम्पथीच महत्वाची असते, कारण विद्यार्थ्याच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं अशा पद्धतीने भावना ठेवून, अशा पद्धतीने विचार करून संप्रेषण करावं लागतं. सक्सेसफुल कम्युनिकेशन इन क्लासरूम टीचिंग इज. वर्गातील अध्यापनात यशस्वी संवाद काय आहे? सर्क्युलर असणं, डायरेक्शनल असणं, रेसिप्रोकल की इन्फ्लुएन्शियल? क्लासरूम कम्युनिकेशन, वर्गामध्ये जे संभाषण होत असतं, संवाद होत असतो, तो कसा पाहिजे? रेसिप्रोकल, परस्पर पाहिजे, है ना. रेसिप्रोकल म्हणजे परस्पर, है ना. परीख अध्यापनामध्ये, रेसिप्रोकलमध्ये शिकायच्या विषयाशी संबंधित शिकवण्याच्या क्रियाकलापामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील गट संवादाचा समावेश होतो. ठीक आहे. त्यामध्ये वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर, है ना. वर्तुळाकार संप्रेषणमध्ये माहिती मुख्य बिंदूभोवती चक्रीय पद्धतीने प्रवास करते. प्रत्येक व्यक्ती, प्रेषक आणि प्राप्तकर्ता या दोहोंच्या रूपात कार्य करते आणि व्याख्या वापरते. ठीक आहे. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया दिशा गमावून यंत्राबाहेर जाण्याची शक्यता असते. ठीक आहे. दिशात्मक संप्रेषण, डायरेक्शनल, हे एक लक्षित दिशा पाळते आणि म्हणूनच शिकण्याच्या परिणामाची मुक्त प्रगती संबंधित करते. माहिती संप्रेषण शिक्षक अभिमुख आहे आणि विद्यार्थ्यांच्या मुक्त विचारांवर प्रतिबंधित करते. ठीक आहे. त्यामुळे रेसिप्रोकलच हे करेक्ट आहे. इन द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन बिटवीन न्यूजपेपर अँड रीडर, फीडबॅक रिसिव्ड बाय. काय म्हटले या ठिकाणी बघा, न्यूजपेपर आपण वाचतो, हा सुद्धा एक संवादच आहे, हे सुद्धा एक कम्युनिकेशनच आहे बरं का. कारण आपण वाचतो आहे आणि काय वाचतो आहे? जे लेखकाने लिहिलेलं आहे, है ना, एडिटोरियल मध्ये लिहिलेलं आहे ते आपण वाचतो आहे. म्हणजे तो आपल्याला काहीतरी सांगतोय, आपण ते ऐकतोय किंवा वाचतोय, बरोबर. वृत्तपत्र आणि रीडर यांच्यामध्ये संवाद झालेला आहे, है ना, कम्युनिकेशन झालेलं आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून. तर यामध्ये फीडबॅक म्हणून काय असेल? या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये फीडबॅक काय असेल? आर्टिकल, एडिटोरियल, लेटर टू एडिटर की न्यूजपेपर? फीडबॅक कशा पद्धतीने असू शकतो? आर्टिकल पद्धतीनेच द्यावा लागेल का फीडबॅक, की एडिटोरियलमध्येच परत आपल्याला तुम्हाला एडिटोरियल लिहायला लागेल का, की लेटर टू एडिटर म्हणजे जो एडिटर आहे त्याला पत्र लिहून तुम्ही फीडबॅक देऊ शकता का, की न्यूजपेपर? ठीक आहे. ऑब्व्हियसली लेटर टू एडिटर, है ना. जो वृत्तपत्र लिहिणार आहे त्याला आपण लेटर लिहू शकतो, है ना. त्याला आपण माहिती देऊ शकतो, बरोबर ना. त्या माध्यमातून आपण फीडबॅक त्याला पोहोचवू शकतो. पुढचा, विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म्ड ॲज व्हर्बल कम्युनिकेशन? खाली दिलेले काही ऑप्शन्स आहेत, त्यामध्ये मौखिक संवाद कोणाला म्हणता येईल, है ना. पहिला आहे ऑप्शन, प्राध्यापक पंकज वर्गात व्याख्यान देताना क्रॉस रोडवरील, म्हणजे अरे हे सेकंड ऑप्शन चालेल. काय म्हटलंय की प्रोफेसर पंकज जे आहेत ते लेक्चर देत आहेत क्लासरूममध्ये, है ना. दुसरा आहे, सिग्नल ॲट द क्रॉस रोड चेंजेस फ्रॉम द ग्रीन टू रेड. सिग्नल हिरव्यापासून लालमध्ये बदललाय. आईचे लक्ष वेधण्यासाठी मूल रडत आहे आणि मृणालीने रजेच्या अर्जासाठी पत्र लिहिलेलं आहे. आता यामध्ये व्हर्बल कम्युनिकेशन कुठलं आहे? तर ऑब्व्हियसली पंकज सर जे आहेत ते लेक्चर घेत आहेत, है ना, क्लासरूममध्ये. ते एक व्हर्बल कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन विथ वन सेल्फ इज नोन ॲज, स्वतःशी संवाद म्हणून ओळखले जाते, त्याला काय म्हटलं जातं?
एकदम सोपं आहे ते. इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, आंतरवैयक्तिक संप्रेषण म्हणजे तुमचं कम्युनिकेशन. कुठलं? कम्युनिकेशन विथ वन सेल्फ झालं. ठीक आहे. पुढील प्रश्न. ट्रान्सफॉर्मिंग थॉट्स, आयडियाज अँड मेसेज इंटू व्हर्बल अँड नॉन व्हर्बल सायन्स इज रेफर्ड टू ॲज. विचारांच्या कल्पना म्हणजे डोक्यामध्ये जे कल्पना आहेत, संदेश आहे है ना, ते मौखिक आणि गैरमौखिक चिन्हामध्ये रूपांतर करणं या प्रोसेसला काय म्हटलं जातं? चॅनलायझिंग, मेडिएशन, एन्कोडिंग की डिकोडिंग? सोपं आहे, ह्याला एन्कोडिंग म्हटलं जातं. ठीक आहे है ना. जो सेंडर आहे तो काय करतो, डोक्यामधले विचार जे आहेत ते पुढे सांगण्यासाठी, मेसेज पोहोचवण्यासाठी बाहेर काढतो, त्याला एन्कोडिंग म्हणतात. इंटरॅक्शन इन अ क्लासरूम शुड जनरेट. वर्गामधील सुसंवाद डॉट डॉट निर्माण झाला पाहिजे. या सुसंवादातून काय निर्माण झालं पाहिजे? युक्तिवाद, माहिती, कल्पना की वाद? ऑब्विसली कल्पना यातून निघाल्या पाहिजेत. ठीक आहे. नवीन नवीन आयडियाज स्टुडंटच्या माइंडमधून बाहेर निघाल्या पाहिजेत जेव्हा क्लासरूममध्ये इंटरॅक्शन होत असेल तेव्हा. क्लासरूम कम्युनिकेशन मस्ट बी. वर्गामधला संवाद जो होतो त्यामध्ये काय आवश्यक आहे? शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, सामान्य केंद्रित म्हणजे जनरल सेंट्रिक की पाठ्यपुस्तक केंद्रित? तर ते विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे, स्टुडंट सेंट्रिक असलं पाहिजे. क्लासरूम कम्युनिकेशन इज नॉर्मली कन्सिडर्ड ॲज. वर्गातील संप्रेषण सामान्यतः असे मानले जाते. कशी? प्रभावी, भावनिक, संज्ञात्मक की अनिवडक म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह. ठीक आहे. तर क्लासरूम मधलं जे कम्युनिकेशन आहे ते नेहमीच कॉग्निटिव्ह मानलं जातं, संज्ञात्मक मानलं जातं. द अरायवल ऑफ इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज. परस्पर संवादी संप्रेषण तंत्रज्ञानाच्या आगमनाचे वर्णन केले आहे. पहिले माध्यम युग, दुसरा माध्यम युग, पोस्ट मीडिया एज की तंत्रज्ञानानंतरचे वय? ठीक आहे. तर अरायवल ऑफ इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन, परस्पर संवादामध्ये संप्रेषण तंत्रज्ञानाच्या आगमनाचे वर्णन सेकंड मीडिया स्टेजमध्ये किंवा सेकंड मीडिया एजमध्ये केलं गेलेलं आहे. ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन एक वैशिष्ट्य किंवा ब्रॉडकास्ट कम्युनिकेशनचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्टॅटिक फॉर द ऑडियन्स, प्रेक्षकांसाठी स्थिर आहे. हिडन फ्रॉम ऑडियन्स, प्रेक्षकांपासून लपलेला आहे. हाय ब्रो फॉर द ऑडियन्स और लिव्ह फॉर ऑडियन्स म्हणजे लाईव्ह फॉर ऑडियन्स. ठीक आहे. तर यामध्ये ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन याचं एक फीचर आहे, इट इज लाईव्ह फॉर ऑडियन्स. जेव्हा ब्रॉडकास्ट होतं तेव्हा ते प्रेक्षकांसाठी लाईव्ह असतं. ठीक आहे. अ कूल मीडियम हॅज द फीचर ऑफ. ठीक आहे. हाय डेफिनेशन, हाय पार्टिसिपेशन, इट प्रोव्हाइड स्मॉल अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. म्हणजेच हे अल्प प्रमाणात माहिती प्रदान करतं. त्यानंतर टेंड्स टू बी सप्लिमेंटेड बाय हॉट मीडिया. ठीक आहे. गरम माध्यमांद्वारे पूरक नसण्याची प्रवृत्ती. हॉट म्हणजे जास्त फेमस. ओके. सप्लांटेड बाय हॉट मीडिया म्हणजेच जे हॉट मीडिया आहे त्या माध्यमातून पुरवलं जातं. ठीक आहे. हे 4 ऑप्शन्स आहेत, यामध्ये 4ही बरोबर आहेत का, की फक्त एबीसी बरोबर आहे, सीडी बरोबर आहे, की बीसीई बरोबर आहे, की बीडीई बरोबर आहे? ठीक आहे. सर्वच बरोबर आहेत असा तर ऑप्शनच नाही आपल्याकडे. तर जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये कुठलं ऑप्शन बरोबर आहे ते सांगायचं. उत्तर सी म्हणजे ऑप्शन 3 म्हणजे बीसीई, हाय पार्टिसिपेशन, अल्प प्रमाणात माहिती प्रदान करतं आणि सप्लांटेड बाय हॉट मीडिया, हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणता विद्यार्थ्यांच्या ऐकण्याच्या कौशल्यावर थेट प्रभाव टाकतो आणि प्रभावित करतो? विद्यार्थी प्रोटोकॉल, शासकीय स्वारस्य, भाषणाचा वेग, भाषणाची वेळ आणि प्रादेशिक उच्चारण? खाली पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. एबीसी, बीसीडी, सीडीई आणि एडीई. तर यामध्ये सी म्हणजेच भाषणाचा वेळ, भाषणाचा वेग आणि प्रादेशिक उच्चारण हे 3 गोष्टी जे आहेत ना, हे ऐकण्याच्या कौशल्यावर, विद्यार्थ्यांच्या ऐकण्याच्या कौशल्यावर थेट प्रभाव टाकत असतात. खाली दिलेले 2 विधान आहेत, त्या 2 विधानामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. एक विधान म्हणते की दळणवळण माध्यमावर नियंत्रण ठेवून उच्चभ्रू लोक त्यांच्या वर्चस्वाचा विस्तार करतात. हे एक मिथक विधान आहे, एक मिथ आहे. आणि दुसरं विधान म्हणते की संप्रेषण माध्यमांद्वारे
ते नेहमी सामान्य जनतेवर विजय मिळवण्यासाठी किंवा मिळवण्याची आणि त्यांच्यावर अधिराज्य गाजवण्याची योजना आखतात. ठीक आहे. यामध्ये विधान 1 आणि 2 दोन्ही सत्य आहेत का? की विधान 1 आणि 2 दोन्ही खोटे आहेत? की विधान 1 सत्य आहे, दुसरा चुकीचा आहे? की विधान 1 असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे आणि विधान 2 बरोबर आहे? ठीक आहे. तर या स्टेटमेंट्समध्ये ऑप्शन डी बरोबर आहे, म्हणजे विधान 2 जे आहेत तेच बरोबर आहे, फक्त विधान 1 चुकीचं आहे. लोक त्यांच्यानुसार संप्रेषित संदेश जाणतात. पीपल परसीव्ह द कम्युनिकेटेड मेसेज अकॉर्डिंग टू देअर. कशाच्या मार्फत मानतात ते? अधिकृत स्थिती, सांस्कृतिक मूल्य, कल्पिक प्रभाव की सिमेंटिक अंतर? तर याचा राईट आन्सर आहे कल्चरल व्हॅल्यूज. त्यांचं जे कम्युनिकेशन आहे, कम्युनिकेटेड मेसेज जो आहे है ना, तो कसा विचार, कोणत्या माध्यमातून विचार करतात किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो कोणत्या गोष्टीवरून ठरवला जातो? तर त्यांच्या कल्चरल व्हॅल्यूजवरून, त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांवरून. व्यक्तिवादाचा सिद्धांत संवादातील एक राजकीय संकल्पना, ठीक आहे, ही डॉट डॉट म्हणून ओळखली जाते. सूत्र, आर्थिक निर्देशक, संस्थात्मक पार्श्वभूमी की विचारधारा? तर आयडियोलॉजी, विचारधारा बरोबर आहे. संवादाचे वर्तनवादी मॉडेल असे प्रतिपादन करते. ए, वर्तन हे सामाजिक परिस्थितीत शिकले जाते. बी, वर्तणूक केवळ बाह्य परिस्थितीतील शिकली जाते. सी, व्यक्तीची मानसिक स्थिती महत्वाची नसते. डी, व्यक्तीची मानसिक स्थिती महत्वाची नसते, सॉरी, पहिला असते आहे, दुसरं नसते आहे. आणि ई, सांस्कृतिक बदलासाठी संप्रेषण तंत्रामध्ये मौखिक आणि गैरमौखिक संदेशांचा समावेश होतो. ए बी सी फक्त, बी सी डी फक्त, ए सी ई फक्त की सी डी ई? तर ए, सी आणि ई म्हणजेच वर्तन हे सामाजिक परिस्थितीत शिकले जाते, व्यक्तीची मानसिक स्थिती महत्वाची असते आणि सांस्कृतिक बदलासाठी संप्रेषण तंत्रामध्ये मौखिक आणि गैरमौखिक संदेशांचा समावेश होतो. दैनंदिन जीवनातील प्राचीन प्रतिमानातील संवादाशी संबंधित घटक आहेत. कोणते कोणते घटक आहेत? शारीरिक, आर्थिक, नैतिक, आत्मसाक्षात्कार की ई, अहंकार संघर्ष? ऑप्शन्स आहेत ए बी सी डी, बी सी डी ई, ए सी डी ई आणि ए बी डी ई. तर ऑप्शन ए बरोबर आहे. ए बी सी आणि डी हे बरोबर आहेत. ई जो आहे यामध्ये बसत नाही. ठीक आहे. दोन विधान दिलेले आहेत. परत विधानांचं आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. विधान 1 म्हणतं की तथ्य आणि मते पुरवून प्रसार माध्यमे प्रेक्षकांना निर्णय घेण्यास सक्षम करतात. विधान 2, सरकारी निर्णयावर प्रभाव टाकण्यासाठी प्रसार माध्यमांनी तथ्ये आणि मते दाबली पाहिजेत. ठीक आहे. तर यामध्ये विधान 1 सत्य आहे, परंतु विधान 2 चुकीचं आहे. यामध्ये कुठल्याही तथ्य आणि मते दाबणे हे चुकीचं आहे. ठीक आहे. संवादाच्या डॉट डॉट दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? सॉरी, संवादाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी डॉट 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 सांस्कृतिक संस्था आहे किंवा कोणती सांस्कृतिक संस्था आहे? कशाही प्रकारे? व्यापारी संघटना, राजकीय पक्ष, लष्करी युती की कुटुंब? तर कुटुंब. ठीक आहे. कम्युनिकेशन व्ह्यू पॉइंट मध्ये है ना, कल्चरल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जे किंवा कल्चरल इन्स्टिट्यूशनला फॉलो करतं है ना, ते आहे कुटुंब. संवादातील अडथळ्यांच्या यादीतून खालीलपैकी कोणते वगळले गेलेले आहे? म्हणजे यापैकी कुठलं कम्युनिकेशन बॅरियर नाही? फिजिकल, सिमॅन्टिक, फिलॉसॉफिकल आणि सायकोलॉजिकल. ऑब्व्हियसली फिलॉसॉफिकल असं कुठलंही बॅरियर नाही आहे. फिजिकल आहे, सिमॅन्टिक आहे, सायकोलॉजिकल आहे, फिजिओलॉजिकल आहे. ठीक आहे. आणि कल्चरल बॅरियर पण आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड? खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? आज तक, 24 आवर्स न्यूज चॅनल, FM स्टेशन, रेडिओ, नॅशनल जिओग्राफिक चॅनल, टेलिव्हिजन, वीर सांगवी, इंडिया टुडे. काय विचारले? जोडी जुळत नाही हे विचारले. तर ऑप्शन डी बरोबर आहे. वीर सांगवी, आज भारत किंवा इंडिया टुडे याच्याशी काही संबंध नाहीये. आज तक 24 आवर्स न्यूज चॅनल आहे, बरोबर आहे. FM स्टेशन, रेडिओ हे बरोबर आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनल, टेलिव्हिजन हे पण बरोबर आहे. बघा, वीर संघवी हे भारतीय प्रिंट अँड टेलिव्हिजन
पत्रकार, लेखक, स्तंभ लेखक आणि टॉक शो चे होस्ट आहेत. ठीक आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषदेसह अनेक व्यावसायिक, शैक्षणिक आणि सरकारी संस्थांचे ते सदस्य आहेत. तर यामध्ये त्यांचं इंडिया टुडेशी काहीही एक संबंध नाही. कोणते सॅटेलाइट चॅनल नोईंग इज एव्हरीथिंग ही ऍडलाईन वापरतात? बीबीसी वर्ल्ड, स्टार, सोनी की झी? तर नोईंग इज एव्हरीथिंग हे ऍडलाईन वापरणारं जे टीव्ही चॅनल आहे ते आहे बीबीसी वर्ल्ड. ओके. 26 जानेवारी 2003 रोजी इग्नोने दूरस्थ शिक्षणाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तंत्रज्ञान शिक्षणासाठी उपग्रह चॅनल सुरू केले होते. ते कुठलं चॅनल आहे? एकलव्य, राजऋषी, ज्ञानदर्शन की नन ऑफ दिस? म्हणजेच यापैकी एकही नाही. ठीक आहे. 26 जानेवारी 2003 रोजी इग्नूने सॅटेलाइट चॅनल लॉन्च केलं होतं. त्याचं नाव होतं एकलव्य चॅनल. कुठलं? एकलव्य चॅनल. लक्षात ठेवा. ठीक आहे. एकलव्य टेक्नॉलॉजी चॅनल हा IIT आणि इग्नू मधील ओपन एज्युकेशन साठीचा उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश जो आहे तो आहे प्रेक्षकांना प्रत्यक्ष IIT क्लासरूम जो आहे है ना, याच्याशी थेट संबंध जोडून देणं आणि IIT दिल्ली, खरगपूर, मद्रास यांसारख्या किंवा या IIT कडून है ना, यांच्या योगदानातून सध्या 8 पेक्षा जास्त ठीक आहे अभ्यासक्रम या ठिकाणी चालवले जातात. द लार्जेस्ट नंबर ऑफ न्यूजपेपर इन इंडिया पब्लिश्ड इन विच स्टेट? भारतामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र कोणत्या राज्यातून प्रकाशित होतात? उत्तर प्रदेश याचं उत्तर आहे. उत्तर प्रदेश राज्य जे आहे सगळ्यात जास्त न्यूजपेपर जे आहे ते पब्लिश करतात. बिकॉज यू डिझर्व टू नो इज द पंचलाईन युज्ड बाय. ठीक आहे. हे जे पंचलाईन आहे बिकॉज यू डिझर्व टू नो हे कोण यूज करतात? टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस की हिंदुस्तान टाइम्स? याचं उत्तर आहे हिंदुस्तान टाइम्स. फीडबॅक ऑफ मेसेज कम्स फ्रॉम. ठीक आहे. सॅटेलाइट, मीडिया, ऑडियन्स की कम्युनिकेटर? फीडबॅक ऑफ मेसेजचा फीडबॅक कुठून येतो है ना, तर तो ऑडियन्स कडून येत असतो. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया इज लोकेटेड ॲट. ठीक आहे. PCI जो आहे या ठिकाणी गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटचे इन्फॉर्मेशन वगैरे शेअरिंग केलं जातं है ना, त्याचं हेड ऑफिस किंवा ते कुठे लोकेटेड आहे? चेन्नई, मुंबई, दिल्ली की कोलकाता? तर ते सिच्युएटेड आहे दिल्लीमध्ये. ठीक आहे. हेड ऑफिस जे आहे ते दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. नॅशनल प्रेस डे इज सेलिब्रेटेड ऑन. राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा कोणत्या दिवशी केला जातो? 16 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर की 30 नोव्हेंबर? 16 नोव्हेंबर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. DTH सर्व्हिस वॉज स्टार्टेड इन इयर. कोणत्या साली DTH सेवा जी आहे ती सुरू झाली होती? 2000, 2003, 2004 की 2006? तर ती सुरू झाली होती 2003 मध्ये. बघा यामध्ये आपण खूप क्विकली प्रश्न बघणार आहोत कारण जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. ऑल इंडिया रेडिओ बिफोर 1936 वॉज नोन ॲज. 1936च्या अगोदर ऑल इंडिया रेडिओला कोणत्या नावाने ओळखलं जायचं? इंडियन रेडिओ ब्रॉडकास्टिंग, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ इंडिया की इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस की ऑल इंडिया ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, जे की इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस या नावाने ओळखलं जायचं. व्हॉट इज ब्लॉग? ब्लॉग काय आहे? ऑनलाईन म्युझिक, इंट्रानेट, अ पर्सनल और कॉर्पोरेट वेबसाईट इन अ फॉर्म ऑफ अँड ऑनलाईन जर्नल, म्हणजेच ऑनलाईन जर्नलच्या स्वरूपात वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट वेबसाईट की पर्सनल और कॉर्पोरेट गुगल सर्च? ब्लॉग काय आहे? ब्लॉगचा अर्थ ते सांगायचं तुम्हाला. तर याचा अर्थ आहे
A personal or corporate website in a form of an online journal. Post-modernism is associated with newspaper, magazines, रेडिओ की टेलिव्हिजन. ठीक आहे. उत्तर आधुनिकतावादाशी निगडित काय आहे? वृत्तपत्र, मासिके, रेडिओ की दूरदर्शन. सो द राईट आन्सर इज ऑप्शन डी, म्हणजेच दूरदर्शन हे पोस्ट मॉडर्निझमशी निगडित आहे. खालीलपैकी कोणते संवादाचे पारंपरिक माध्यम आहे? रस्त्यावरील निदर्शने, यक्षगान, कठपुतळी, हरिकथा की फिल्मी नृत्य. ठीक आहे. ABC, BCD, CDE की AD आणि E. विचार करून उत्तर द्या. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, BC आणि D, म्हणजेच यक्षगाना, पपेट्री आणि हरिकथा. ठीक आहे. हे काय आहेत? हे ट्रेडिशनल मीडिया आहेत कम्युनिकेशनचे. इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन इज इंटेंडेड टू मेक लर्नर्स अक्वायर न्यू व्हॉट. प्रभावी वर्गातील संवादाचा उद्देश विद्यार्थ्यांना नवीन आत्मसात करणे हा आहे. काय आत्मसात करणे? ज्ञान, वर्तणूक, सॉफ्ट स्किल्स, आक्रमक वृत्तीचे मार्ग की हायपर प्रतिक्रिया. ठीक आहे. ABC फक्त की BCD की CDE की AD? विचार करून सांगा. सो राईट आन्सर आहे A, B आणि C, नॉलेज, बिहेवियर आणि सॉफ्ट स्किल्स. ओके. 2 विधानं दिलेली आहेत. या विधानामध्ये आपल्याला राईट आन्सर जे आहेत ऑप्शन्स मध्ये ते निवडायचं आहे. विधान काय म्हणते? आंतरवैयक्तिक संप्रेषण. पहिलं विधान म्हणते की आंतरवैयक्तिक संप्रेषण म्हणजे इंटरपर्सनल. ओके. मध्यस्थी किंवा संप्रेषण केले जाऊ शकते. समजते? की ऑप्शन सॉरी नॉट ऑप्शन, विधान दुसरं काय म्हणते? बहुधा जनसंवाद मध्यस्थी करणे आवश्यक नाही. ठीक आहे. यामध्ये काय ऑप्शन्स आहेत? विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत. 1 बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे आणि 1 चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी. ठीक आहे. विधान 1 बरोबर आहे परंतु 2 चुकीचं आहे. ठीक आहे. संदेश प्रसारित करण्यात मदत करणारे लोक, उदाहरणार्थ रिपोर्टर किंवा कॉपी संपादक, मीडिया वर्तुळात म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. कॅरियर्स, ट्रान्सपोर्टर्स, मेडिएटर्स की रिले पीपल? तर याचा राईट आन्सर आहे रिले पीपल. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग मास मीडिया इज कन्सिडर्ड लेस एक्सपेन्सिव्ह? असं कुठलं मास मीडिया आहे ज्याला की कमी खर्चिक मानलं जातं आणि जास्त इफेक्टिव्ह आहे असं मानलं जातं एज्युकेशनल कम्युनिकेशन मध्ये? ठीक आहे. जे की नॉन लिटरेट्स आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर की फिल्म्स? रेडिओ इज द करेक्ट आन्सर. ओके. पुढील प्रश्न बघा. वर्गात प्रभावी संवादासाठी संबंधित धोरणे काय आहेत? ए. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेणे. बी. भाषणात स्पष्टता. सी. दोन्ही बाजूंचे ऐकणे, शिक्षक आणि विद्यार्थी. डी. सांस्कृतिक लेबलांचा शोध लावणे की ई. सामूहिक प्रयत्नांबद्दल तिरस्कार? ऑप्शन्स आहेत ए बी सी की बी सी डी की सी डी ई की डी ई आणि ए?
सो राईट आन्सर आहे ए, बी आणि सी. परत एकदा आपल्याला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलेला आहे. स्टेटमेंट 1 म्हणतोय की भाषा आणि जनसंवाद याच्याशी इतर प्रतिकात्मक माध्यमे ही सामाजिक उत्पादने आहेत. आणि विधान 2 म्हणतंय की संप्रेषण माध्यमे नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांना आरामदायक वाटतात. ठीक आहे. तर यामध्ये स्टेटमेंट 1 बरोबर आहे, परंतु सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. परत एकदा बघा, स्टेटमेंट बेस आहे. काय म्हणते? स्टेटमेंट 1 प्रेरक संवाद म्हणजेच पर्झुएसिव्ह कम्युनिकेशन है ना, सत्य आणि असत्य यातील फरक पुसट करत नाही. आणि विधान 2 म्हणते की मास मध्यस्थी मास मेडिएटेड संवाद कधीही सत्य प्रतिबिंबित करत नाही. ठीक आहे. सो बेसिकली हे दोन्हीही विधान चुकीचे आहेत. ठीक आहे. उलट झालेलं आहे याचं, त्यामुळे हे दोन्ही उदाहरणं जे आहेत ते चुकीचे दिलेले आहेत. संवादाचे एक छान माध्यम आहे. वन ऑफ द कूल मीडिया ऑफ कम्युनिकेशन इज प्रिंट, टेलिव्हिजन, फोटोग्राफ, रेडिओ. So right answer is option B, television. Okay. In mass communication, print is considered as. मास कम्युनिकेशन मध्ये प्रिंट जो आहे त्याचं एक उदाहरण आहे. त्याला काय समजलं जातं? फोक मीडियम, इलेक्ट्रॉनिक मीडियम, मेकॅनिकल मीडियम की ऑर्डिनरी मीडियम? तर त्याला मेकॅनिकल मीडियम असं समजलं जातं. ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणते परस्पर संवादाची वैशिष्ट्य आहे? हे विकेंद्रित आहे, डिसेंट्रलाइज आहे, हे राज्य नियंत्रित आहे, की सी हे अत्यंत केंद्रीकृत आहे, की डी हा दुतर्फा संवाद आहे आणि ई हे सार्वत्रिक नागरिकत्व प्रदान करते. ठीक आहे. सो यामध्ये ए, डी आणि ई म्हणजेच इट इज अ डिसेंट्रलाइज, इट इज अ टू वे कम्युनिकेशन आणि इट प्रोव्हाइड्स युनिव्हर्सल सिटीजनशिप हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणते वर्गातील संवाद मनोरंजक बनवतात? ए बोलताना अनेकांना बाजूला केले, बी फलदायी चर्चा, सी संबंधित संक्रमणांचा वापर, की डी योग्य संदर्भ शोधणे, की ई हुकुमशाही आदेशाचे विद्यार्थ्यावर दबाव आणणे. ऑप्शन्स आहेत ए बी सी, बी सी डी, सी डी ई आणि ए डी ई. तर ऑप्शन बी बरोबर आहे. बी, सी आणि डी फ्रुटफुल डिस्कशन, यूज ऑफ रिलेव्हंट ट्रान्झिशन्स अँड what is it? It is finding out the correct context. पुढे स्टेटमेंट दिलेले आहेत. विधान 1 म्हणते की नवीन तंत्रज्ञानाने मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन आणले आहे. ऑप्शन 2 म्हणते दुसऱ्या माध्यम युगाने मीडियास्केप बदलण्यासाठी संवादाचे परस्पर तंत्रज्ञान बनवले आहे. ठीक आहे. तर यामध्ये दोन्हीही विधान बरोबर आहेत. ठीक आहे. न्यू टेक्नॉलॉजी हॅव ब्रॉट अ मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन अँड सेकंड मीडिया एज हॅज मेड interactive technologies of communication to change the media scape. Okay, right. So thank you so much everyone for attending the session. आज आपण जे प्रश्न बघितलेले आहेत ते खूप महत्त्वाचे होते. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की पेपर 1 सारखंच पेपर 2 चे सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. पेपर 2 साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट अप करण्यासाठी पेपर 2 चे सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आणि पेपर 2 चा सुद्धा कोर्स तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. Chalo. Bye bye everyone. Have a great day. See you in the next session.